नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे. जिथे संधी मिळेल तिथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर अतिशय प्रखर टीका केल्याने आता जयंत पाटील ही मैदानात उतरल्याचे दिसत आहे. शांत डोक्याने करेक्ट कार्यक्रमासाठी जयंत पाटील राजकीय क्षेत्रात परिचित आहेत. जत येथील कार्यक्रमात त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर गटाचे नगरसेवक टिनू येडके यांना आपल्याकडे खेचून पडळकर यांना मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. टिनू येडके यांच्या जयंत पाटील गटात जाण्याने मोठा धक्का बसलेले पडळकर आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचबरोबर वाळेखिंडी गावचे जैन समाजातील दिग्गज व्यक्तिमत्व महादेव हिंगमिरे यांनीही पडळकरांची साथ सोडत राष्ट्रवादी जवळ केली आहे. महादेव हिंगमिरे यांच्या पत्नी वाळेखिंडी गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच आहेत. महादेव हिंगमिरे यांनी विधानसभेला आमदार गोपीचंद पडळकर यांना जैन समाजाची मोठ्या प्रमाणावर मते देऊन त्यांच्या विजयात मोठा हातभार लावला होता आणि हेच महादेव हिंगमिरे जयंत पाटील यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनी करेक्ट कार्यक्रमाला सुरुवात केली आहे का आमदार गोपीचंद पडळकर परत आक्रमक होऊन बाजी मारतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मोदींचा करिश्मा जगभर चालला आहे. अशा वेळी आमदार पडळकर यांनी कुणालाही न दुखावता राजकारण केले तर मात्र ते आगामी निवडणुकीत सरस ठरू शकतात. कारण जयंत पाटील आणि माजी आमदार विक्रम सावंत यांच्यात ही धुसफूस असल्याचे बोलले जात आहे आणि त्याचा मोठा फायदा आमदार पडळकर यांना होऊ शकतो. एकूणच आगामी निवडणुकीत जोरदार टीका करणारे पडळकर सरस ठरतात की जयंत पाटील व विक्रम सावंत एकत्र येऊन त्यांना मात देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.